प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, ह्या सकाळी आपण देवाच्या वचनावरती मनन करणार आहोत. आराधना ह्या विषयावरती आपण या सकाळी मनन करूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये याचा 22वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये उपासना किंवा भक्ती किंवा आराधना हा शब्द पहिल्याने बायबलमध्ये आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस अब्राहमाला परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र इसहाक याला माझ्या प्रित्यर्थ अर्पण कर असं सांगितलं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतो की उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये त्याचा पहिल्या वचनामध्ये परमेश्वराने अब्राहमाला पारखलं अथवा त्याला कसोटीस लावलं आणि अब्राहमाची परीक्षा त्या ठिकाणी पाहिली. आणि त्या घटनाक्रमामध्ये आम्ही जेव्हा पाहतो की जेव्हा देवाने अब्राहमाला सांगितलं की तो आपला मुलगा इसहाक याला माझ्या प्रित्यर्थ मी सांगेन त्या डोंगरावर होमार्पण कर. आणि अब्राहम देवाने सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या पहाटेस उठून आपला मुलगा इसहाक आपल्या नोकरासहित आणि होमार्पणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य घेऊन देवाने सांगितलेल्या डोंगराकडं तो निघाला. आणि आम्ही देवाचं वचन पुष्कळदा ऐकलेलं आहे आणि आज आम्ही पुन्हा एकदा ते वचन वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन. आणि अब्राहम आपल्या तरुण गड्यांना म्हणाला, तुम्ही येथे गाढवाजवळ राहा, मी व मुलगा तिकडे जाऊ आणि देवाची भक्ती करून तुम्हाकडे येऊ. मग अब्राहमाने होमाची लाकडे घेऊन आपला मुलगा इसहाक याच्यावर ठेवली आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की आपला मुलगा इसहाक याला माझ्या प्रित्यर्थ होमार्पण कर, अब्राहम मोठ्या पहाटेस उठला. उत्पत्ती 22चं 3रं वचन आम्हाला सांगतो, मग अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या तरुण गड्यातले 2 गडी व आपला मुलगा इसहाक यांना आपणाबरोबर घेतले आणि त्याने होमाची लाकडे फोडली. मग तो उठून जे ठिकाण देवाने त्याला सांगितले होते तिकडे गेला. हा प्रियानो, अब्राहम मोठ्या पहाटेस उठला. परमेश्वराने जे त्याला सांगितलं होतं की माझ्या प्रित्यर्थ तो आपल्या मुलाला होमार्पण कर, आणि ते अर्पण देण्याकरता होमार्पणाकरता अब्राहम मोठ्या पहाटेस उठून संपूर्ण तयारीनिशी देवाने सांगितलेल्या डोंगराकडं तो गेला. परंतु आम्ही पाहतो की जसं तो डोंगर त्या ठिकाणामध्ये डोंगराच्या जवळ आला आणि त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी त्याने आपल्या चाकरांना आणि त्यांच्यासोबत गाढवांना तिथं थांबवलं आणि तो आपल्या तरुण गड्यांना असं म्हणाला की तुम्ही इथे गाढवाजवळ राहा, मी व मुलगा तिकडे जाऊ आणि देवाची भक्ती करून आम्ही परत येऊ. प्रियानो, बायबलमध्ये आम्ही पाहतो की उपासना हा शब्द पहिल्याने ह्या वचनामध्ये आलेला आहे. वास्तविकता अब्राहमाला परमेश्वराने सांगितलेलं होतं की आपल्या एकुलत्या एका मुलाला होमार्पण करायचं. परंतु अब्राहम काय म्हणत आहे की मी व मुलगा जातो आणि परमेश्वराची उपासना करून आम्ही परत येतो. प्रियानो, जरी अब्राहमाला होमार्पण करायचा सांगितलेलं आहे, तो अब्राहम इसहाकाला घेऊन होमार्पणाचं सर्व साहित्य घेऊन जरी त्या पर्वताकडं गेलेला आहे, तरी पण अब्राहमाच्या मनामध्ये, अब्राहमाच्या अंतःकरणामध्ये एक गोष्ट फिक्स आहे, एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे मी देवाची उपासना करण्याकरता जात आहे.
होमार्पण करणं अथवा वेदी बनवणं अब्राहामाकरता नवीन नव्हतं. जेव्हा देवाने त्याला बोलवलं आणि त्याच्या देशामधून, त्याच्या बापाच्या घराण्यामधून, तेव्हा अब्राहाम निघाला. आणि मी पाहतो की जिथं जिथं तो मुक्काम करत होता त्या त्या ठिकाणामध्ये अब्राहाम देवाप्रित्यर्थ वेदी बांधत होता आणि तिथं होमार्पण करत होता. वेदी बांधणं, होमार्पण देणं अब्राहामाकरता नवीन नाही आहे. तो तिथं नेहमी देवाची उपासना करत होता, नेहमी देवाची प्रार्थना करत होता. आणि आज जेव्हा परमेश्वराने सांगितलेलं आहे की आपल्या मुलाला अर्पण कर, तेव्हा ही वेदीवरती अर्पण देणं म्हणजे उपासना, हे अब्राहामाला पक्कं माहीत आहे. आणि मग अर्पण आज काय द्यायचं आहे हे अब्राहामाकरता महत्त्वाचं नाही आहे. अब्राहामाकरता एक महत्त्वाचं आहे की मला परमेश्वराची उपासना करायची आहे. प्रियानो, अब्राहाम आज जे काही देवाला अर्पण देणार होता ते अब्राहामाकरता फार मूल्यवान होतं. अब्राहामाकरता आपला एकुलता एक मुलगा होता. खूप किमती गोष्ट अब्राहामाकडे होती, ते देवाने त्याला मागितले होते. पण अब्राहाम, मी देवाला काय देणार आहे, किती मूल्यवान गोष्ट मी देवाला अर्पण करणार आहे, किती किमती गोष्ट मी देणार आहे, हे अब्राहामाच्या मनात नाही आहे. अब्राहामाच्या मनामध्ये ही गोष्ट आहे की मी देवाची उपासना करण्याकरता जात आहे. हालेलुया. प्रियानो, उपासना हे देणं आहे. उपासना हे नक्कीच देणं आहे. परंतु आम्ही किती मूल्यवान देतो, किती किमती देतो, याच्यापेक्षा आम्ही कुणाची उपासना करतो आणि तो किती महत्त्वाचा आहे, तो किती किमती आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अब्राहामाच्या मनामध्ये जो परमेश्वर महान आहे आणि त्याला मी काय देत आहे हे महत्त्वाचं नाही. अब्राहामाच्या मनामध्ये मी देवाची उपासना करायला जात आहे, हे फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. प्रियानो, आम्ही देवाला काय देऊ शकत नाही. परंतु जेव्हा अब्राहामाकडे देवाने मागितलं अतिशय मूल्यवान, परंतु देत असताना अब्राहामाच्या मनामध्ये आहे की ते देणं म्हणजे देवाची उपासना करणारे. मी जात आहे, मी काय देत याला महत्त्व नाही, मी कुणाची उपासना करता याला महत्त्व आहे. आणि म्हणून तो त्याच वचनामध्ये पहिल्यानेच आपला विश्वास कबूल करत आहे की मी आराधना करायला जात आहे, मी उपासना करायला जात आहे, मी जाईन, उपासना करेन आणि आम्ही परत येऊ. हालेलुया. देवाची उपासना करणं म्हणजे देणं आहे. हालेलुया. आणि उपासनेमध्ये, देवाच्या आराधनेमध्ये प्रियानो आमच्याकरता आशीर्वाद पण आहेत. अब्राहाम 100% तयार होता इसाकाला देण्याकरता. जेव्हा ते दोघं पुढं निघाले, आता अब्राहाम आणि इसाक दोघं पुढं चाललेले आहे. आणि त्यावेळेस इसाकाने अब्राहामाला एक प्रश्न विचारला. आम्ही वाचूया उत्पत्ती 22 अध्यायाचं 7 आणि 8 वचन. मग इसाकाने आपला बाप अब्राहाम याला म्हटले, माझ्या बापा. आणि तो म्हणाला, माझ्या मुला, मी येथे आहे. मग त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, परंतु होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? तेव्हा अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, देव आपल्यासाठी होमार्पणाचे कोकरू मिळवून देईल. तसे ते दोघे बरोबर चालले. हालेलुया. प्रियानो, अब्राहाम उपासना करण्याकरता जात आहे. त्याच्या मनामध्ये उपासना आहे, त्याला कशाची चिंता नाही आहे. इसाकाचा प्रश्न बरोबर आहे, विस्तव आहे, लाकडं आहेत, होमार्पणासाठी कोकरू कुठं आहे? अब्राहामाचं उत्तर आहे, कोकरू परमेश्वर मिळवून देईल. हालेलुया. प्रियानो, आम्हाला कशाची गरज आहे? आज तुम्हाला आणि मला काय आवश्यकता आहे? आज आमचे गरजा काय आहे? आज आम्हाला काय पाहिजे आहे? ते परमेश्वर मिळवून देईल. आम्हाला त्याची उपासना करायची आहे. आम्हाला पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समर्पणाने, पूर्ण हृदयापासून 100% देवाची उपासना करायची आहे. आम्हाला कशाची गरज आहे ते देव मिळवून देणार आहे. हालेलुया. उपासना हे देणं आहे. अब्राहामाला माहीत आहे, मी देवाची उपासना करणार आहे, मी देवाची आराधना करणार आहे आणि मला जे पाहिजे आहे ते देव निश्चित मिळवून देईल. आम्ही पाहतो, जेव्हा अब्राहाम त्या पर्वतावरती गेला, त्याने लाकडं रचली, वेदी बांधली आणि त्या ठिकाणामध्ये इसाकाला त्या वेदीवर देखील त्याने झोपवलं. आणि आम्ही पाहतो की अब्राहामाने आपला हात उगारला, सुरा उगारला इसाकाला मारण्याकरता. त्याच वेळेला आकाशातून वाणी आली
आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, अब्राहमा, तू मुलावर आपला हात टाकू नको, तू त्याला काहीच करू नको, कारण आता मला समजले की तू देवाला भीतोस, कारण तो आपला मुलगा, आपला एकुलता एक, याला माझ्यापासून राखून ठेवले नाही. तेव्हा अब्राहमाने आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा त्याच्या मागे मेंढा झुडपात शिंगांनी गुंतलेला आहे. आणि अब्राहमाने जाऊन मेंढा घेतला आणि आपल्या मुलाच्या ऐवजी त्याला होमार्पण म्हणून अर्पिले. परमेश्वर मिळवून देईल. हालेलुया. त्याने 100% द्यायचं ठरवलं होतं. 100% उपासनेच्या हृदयाने, आराधनेच्या हृदयाने अब्राहम त्या पर्वतावर गेला. ते वेदी पण बनवले, उपासनेचे वेदी त्याने बनवले आणि त्याने जे देवाने द्यायला सांगितलं होतं ते अर्पण द्यायला अब्राहम 100% तयार होता. त्याने मनापासून 100% ठरवलं होतं देवाने जे मागितलेलं आहे ते द्यायचं आहे. आणि अब्राहमाला देवाचं मन कळालं. अब्राहमाने आपला एकुलता एक मुलगा राखून ठेवला नाही, परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की एक मेंढा त्याने पाहिला जो शिंगाने गुंतलेला आहे झुडपामध्ये. अब्राहमाने मेंढा घेतला आणि मुलाच्या ऐवजी त्याला त्याने त्या ठिकाणी होमार्पण केलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, उपासना करा. जेव्हा आम्ही देवाची उपासना करतो तेव्हा आम्हाला काय हवं आहे त्याचा पुरवठा परमेश्वर करणार आहे. हालेलुया. हालेलुया. अब्राहमाने त्या ठिकाणाचं नाव यहोवा इरे म्हणजे यहोवा मिळवून देईल असं ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. उपासना ही महत्त्वाची आहे. परमेश्वर मिळवून देईल. परमेश्वर मिळवून देईल. आम्ही जेव्हा पूर्ण हृदयाने देवाची आराधना करतो, आम्ही काय देतो आहे याला महत्त्व नाही. आम्ही किती मोलवान देतो आहे, किती किमती देतो. होय, बेस्ट, जे उत्तम आहे तेच देवाला आम्हाला द्यायचं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे ज्याला आम्ही देत आहोत आणि ज्याची आम्ही आराधना करत आहोत, ज्याची आम्ही उपासना करत आहोत, तो किती मोलवान आहे हे आमच्या मनामध्ये पहिल्या स्थानावरती असायला पाहिजे. अब्राहमाला माहीत आहे इसाकाला द्यायचं, पण त्याला देणं महत्त्वाचं नाही, त्याला आराधना महत्त्वाची आहे. त्याला माहीत आहे हे देणं म्हणजेच उपासना आहे. किती मोलवान देत आहे हे महत्त्वाचं नाही आहे, किती मूल्यवान परमेश्वराची उपासना करत आहे हे महत्त्वाचं आहे. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही अशा हृदयाने परमेश्वराची आराधना करतो, अशा हृदयाने परमेश्वराची भक्ती करतो, प्रियांनो, तुम्हाला काय हवं आहे ते देवाला माहीत आहे. देव ते मिळवून देणार आहे. हालेलुया. तो यहोवा इरे, पुरवठा करणारा परमेश्वर आहे. जेव्हा आम्ही त्याची उपासना करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. देवाचं वचन म्हणतो, ज्या ठिकाणी आम्ही त्याच्या नावाचं उपकार स्मरण करतो त्या ठिकाणामध्ये तो येऊन आम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया. हालेलुया. अब्राहमाला माहीत आहे की परमेश्वर मिळवून देईल. परमेश्वर मिळवून देईल. पहा, स्तोत्र संहिता 138 अध्याय आणि त्याच्या 7 आणि 8 वचनामध्ये आम्ही पाहूया. स्तोत्र संहिता 138 अध्याय, याच्यामध्ये आम्ही दाविदाचे स्तोत्र या ठिकाणामध्ये आहे. दावीद असं म्हणतो, जरी मी संकटामध्ये चाललो तरी तू मला संजीवित करशील. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात लांब करशील आणि तुझा उजवा हात मला तारील. यहोवा माझे कार्य पूर्ण करील. बायबल सोसायटीमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी प्रेमदया सर्व काळ आहे. तू आपल्या हातांची कामे सोडून देऊ नको. हालेलुया. दावीद म्हणतो, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे देवा, तुझी प्रेमदया सर्व काळ आहे. तू आपल्या हातांचं काम सोडून देऊ नको. हालेलुया. मित्रांनो, दाविदाला माहीत आहे की परमेश्वर त्याच्यासाठी काम करत आहे. तो त्याच्या विषयामध्ये प्रत्येक गोष्ट सिद्धीस नेणार आहे. म्हणून दावीद म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. अब्राहमाला हे माहीत आहे, मला देवाची उपासना करायची आहे आणि मला काय पाहिजे आहे ती प्रत्येक गोष्ट देव सिद्धीस नेणार आहे. आणि अब्राहम 100%
तयार होता इसाकाला देण्याकरता. परमेश्वराला ही गोष्ट कळाली. तो म्हणाला की तो आपला एकुलता एक मुलगा माझ्यापासून राखून ठेवलेला नाही आहे. त्याच्याऐवजी त्याने एक मेंढा त्या ठिकाणी त्याला दिला. देव उपलब्ध करून देईल, देव मिळवून देईल. प्रियांनो, हालेलुया. आम्हाला उपासना करायची आहे, आम्हाला मनापासून उपासना करायची आहे. देव मिळवून देईल. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल, दावीद म्हणतो. हालेलुया. त्याला विश्वास आहे की देव त्याच्यासाठी काम करत आहे. तो म्हणतो 8व्या वचनामध्ये, हे परमेश्वरा, तू आपल्या हातांचे कामं सोडून देऊ नको. हालेलुया. प्रियांनो, आज हे सकाळी लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्यासाठी काम करत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी आज मला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने समजून घ्या, देव तुमच्यासाठी काम करत आहे. देव तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. देव तुमच्या परिवारामध्ये काम करत आहे. देव तुमच्या भविष्याकरता काम करत आहे. देव तुमच्या लेकरांकरता, तुमच्या लेकरांच्या भविष्याकरता काम करत आहे. तुमच्या परिवाराकरता देव काम करत आहे. तुमच्या मंडळीकरता, तुमच्या सेवेकरता देव काम करत आहे. दावीद म्हणतो, देव आपल्या हातांचं काम सोडून देऊ नको. प्रियांनो, देव काम करतो आणि ते देव पूर्ण करणारा आहे. हालेलुया. आम्हाला आराधना करायची आहे, आमच्याकरता देव काम करते. आज देव तुमच्या जीवनासाठी काम करत आहे. हालेलुया. आणि परमेश्वर जे काम करतो ते पूर्ण करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो, देवा, तू आपल्या हातांचं काम सोडून देऊ नको. हालेलुया. प्रभू कधीच कुठलेच काम अर्धवट सोडणार नाही. हालेलुया. तो ते पूर्ण करणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन म्हणतो की तो आपल्या वचनाविषयी सावध असणारा परमेश्वर आहे. जे बोलतो ते करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून दावीदाला माहीत आहे की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. त्याने अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये दावीदाने देवाचा अनुभव घेतलेला आहे की परमेश्वराने त्याला कशा प्रकारे सहाय्य केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावेन, मला सहाय्य कुठून येते. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य मिळतो. हे दावीदाचे अनुभव आहेत. हे दावीदाचे अनुभव आहे. तो म्हणतो, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. प्रियांनो, आम्हाला फक्त आराधना करायची आहे. अब्राहाला माहीत नव्हतं मेंढा होता, परमेश्वराने पुरवठा केला. अब्राहमाला फक्त एवढं माहीत होतं, मला उपासना करायची आहे. देवाने जे सांगितलेलं आहे ते मला करायचं आहे. पूर्वतयारीने अब्राहम गेला. प्रियांनो, जेव्हा आम्हाला आराधना करायची नाही त्याची पूर्वतयारी आम्हाला करायला पाहिजे. जेव्हा आम्हाला देवाची उपासना करायची आहे ना, तेव्हा आम्हाला पूर्वतयारी करायला हवी. अब्राहम मोठ्या पहाटे सुटला. त्याने सर्व काही साहित्य घेतलं आणि तो देवाने सांगितलेल्या डोंगराकडे गेला. उपासनासाठी आपल्या हृदयाला आपण तयार करूया. हालेलुया. मी केवळ रविवारच्या उपासनेबद्दल बोलत नाही आहे. तुम्ही जेव्हा केव्हा परमेश्वराची आराधना करता. अब्राहम जिथं कुठं थांबत होता तो वेदी बांधत होता. हालेलुया. हालेलुया. आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही वेदी बांधता आराधनेची, प्रियांनो, जेव्हा तुम्ही आराधना करता देव तिथं आशीर्वाद देईल. रविवारच्या उपासनेकरता जेव्हा तुम्ही वेदी बांधता आराधनेची, तेव्हा देव तिथं तुम्हाला आशीर्वाद देईल. जेव्हा केव्हा आराधना होते, जेव्हा केव्हा उपासना होते, तेव्हा तेव्हा आशीर्वाद नक्की आहे. परमेश्वर मिळवून देईल. परमेश्वर मिळवून देईल. हालेलुया. हालेलुया. दावीद म्हणतो, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. तेव्हा करो की हे वचन आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वर येत्या दिवसामध्ये पूर्ण करो. प्रियांनो, लक्षात घ्या, देव तुमच्यासाठी काम करत आहे. हालेलुया. तो योग्य वेळेला, तो समयाचा परमेश्वर आहे. तो समयाचा परमेश्वर आहे. एक वचन आपण वाचूया आणि या ठिकाणी आपण थांबूया की देव नक्कीच आमच्या जीवनामध्ये त्याच्या समयाला त्याचं वचन पूर्ण करणार आहे. यशायाचं पुस्तक ह्याचा 60 अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 60 अध्यायाचं 22 वचन. जो लहान तो हजार होईल, जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी यहोवा त्या समयी हे लवकर घडवून आणील. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, मी यहोवा त्या समयी लवकर घडवून आणील. प्रियांनो, देव
समयाचा देव आहे, परंतु जेव्हा समय येतो तेव्हा तो लवकर करतो. दुसऱ्या भाषांतरामध्ये की मी यहोवा त्या समयी, मी परमेश्वर त्या समयी हे त्वरित घडवून आणीन. हालेलुया. समय यायला कदाचित वेळ लागेल, आम्हाला धीर धरावं लागेल, वाट पाहावं लागेल, पण जेव्हा देवाचे काम करण्याची वेळ येईल तेव्हा देव त्या गोष्टी लवकर घडवून आणणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून फार सुंदर वचन आहे. यशाया म्हणतो, परमेश्वर असं म्हणत आहे, मी यहोवा त्या समयी हे लवकर घडवून आणीन. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर निश्चितच समयाचा देव आहे, परंतु जेव्हा त्याचा समय येतो ती गोष्ट त्वरित घडते, ती लवकर घडवणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुमच्यासाठी काम करत आहे. परमेश्वर आमच्यासाठी काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद म्हणतो, तो माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. आम्हाला उपासना करायची आहे, देवाची आराधना करायची आहे. आराधना जिथं वेदी आहे, जिथं उपासना आहे, जिथं देणं आहे, तिथं निश्चित आशीर्वाद आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जिथं आहात तिथं डोळे बंद करू शकता आणि तिथंच देवाची आराधना पण करू शकता. देव हे वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण करो. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रेस.